महत्वाची बातमी, मी भोळा राहिलो असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, गुलाबराव पाटील म्हणतात। गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे। जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान गुलाबरावांचं हे विधान आहे। एवढं मोठं उभं केलं बाळासाहेब चौधरी, त्या टायमाचे नेते होते, रमेश दादा त्या काळामध्ये आमदार होते, 3 वेळेस ना तुम्ही दादा, 3 वेळेस सभापती, हे असे भोळेबाळे लोक होते त्यावेळेस। मी बोळा भोळे होते, मी कशाला बोळाला कमजा तिथे भाजपाने सांगायचा अर्थ असा आहे की या गिरी कोणी करतो तुमच्यावर चालेल कार्यक्रम। तर सांगायचा अर्थ असा आहे की हे सर्वसाधारण त्या काळात काँग्रेसच्या काळातले हे काम करणारे कार्यकर्ते होते। या सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित देशमुख। सुमित, गुलाबरावांचा रोख कोणाकडे? निश्चितच लागवी जर बघितलं तर काल सहकार क्षेत्रातले पहिले सर्व साधे भोळे लोक होते असं गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। नेहमी गिरीश महाजन असतील, गुलाबराव असतील यांच्यामध्ये रस्सीखेच पाहत असतानाच आपल्याला पाहायला मिळत असतं, एकमेकांवरती टोलेबाजी पाहत असतानाच मिळत असतं। मात्र काल या ठिकाणी गिरीश महाजन हे कार्यक्रमात उपस्थित नव्हते, त्यांनी शुभेच्छा पाठवल्या होत्या, मात्र मंगेश चव्हाण यांच्यावरती त्यांनी ही टीका या ठिकाणी केल्याचं म्हटलेलं आहे। आणि मी भोळा राहिलो असतो तर या भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं असं वक्तव्य त्यांनी त्यांच्या भाषणातून केलेलं आहे। पण त्यांनी त्यावेळेस हेही म्हटलेलं आहे की आपली अशी गंमत चालूच असते आणि नेहमी मी गिरीश महाजनांवरती बोलत असतो, आज तुमच्यावरती हे बोलत आहे असं गुलाबराव पाटलांनी या कार्यक्रमामध्ये म्हटलेलं आहे। राजकीय वर्तुळात मात्र माफ करा, तुम्हाला काही सेकंद मी थांबवते। या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।